नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 30 नोव्हेंबर 2025 म्हणजे आज जो महा टी पेपर क्रमांक 2 झाला होता, या पेपरमधील इंग्रजी व्याकरणाचे जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांची अंदाजित उत्तर तालिका आपण पाहणार आहोत। हा जो पेपर आहे हा डी सेट आहे। तुमच्याकडे वेगवेगळे सेट असू शकतात, त्यामुळे तुम्ही प्रश्न पाहूनच उत्तर क्लिक करावेत। प्रश्न आहे, चूज द करेक्ट फ्रेजल वर्ब टू फिल इन द ब्लँक। कैलास ट्राइड हिज लेवल बेस्ट बट कुड नॉट डॅश डॅश हिज एक्झामिनेशन। आता इथे बट आलाय म्हणजे दोन वाक्यामध्ये कॉन्ट्रास्ट दाखवला जाणार आहे। ट्राइड हिज लेवल बेस्ट इथं पॉझिटिव्ह थिंग आहे, इथं कुड नॉट म्हणजे निगेटिव्ह थिंग झाली। तर गेट थ्रो म्हणजे सक्सीड, तर त्याला सक्सीड मिळालेलं नाही। उत्तर झालं पर्याय 3। आयडेंटिफाय द विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन एरर। दिस काइंड ऑफ ट्राउझर आर रॅदर एक्सपेन्स टू बाय नो एरर। तर इथं हा जो दिस आहे हा अनेक वचन आहे, प्लुरल, त्यानंतर सिंग्युलर येणार नाही। तर इथं काय पाहिजे होतं, काइंड्स, याला यस पाहिजे होतं। म्हणजेच करेक्शन कुठं आहे, एरर कुठं आहे, तर पर्याय क्रमांक ए मध्ये। चूज द अल्टरनेटिव्ह बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ इडम। टू स्पिल द बीन्स। टू स्पिल द बीन्स म्हणजे काही सिक्रेट गोष्टी ह्या उघड करणे, बरोबर आहे। म्हणजे काय, काही सिक्रेट गोष्टी आता उघड करायच्या आहे। टू रिव्हील सिक्रेट इन्फॉर्मेशन। टू रिव्हील सिक्रेट इन्फॉर्मेशन, पर्याय क्रमांक 4। नेक्स्ट आहे आता, रिअरेंज द जंबल पार्ट्स ऑफ द सेंटेन्स। PQRS। आता याचं जे उत्तर आहे ते येतं बघा पर्याय क्रमांक 2। कसं की आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ, हे आलं 1 नंबरला। मग सन इन लॉ का सेट पाहिजे, तर हु वुड बी अ गुड हजबंड, हे झालं नंबर 2। टू माय डॉटर नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4। म्हणजेच उत्तर आहे QSRP, पर्याय 2। चूज द सुटेबल आर्टिकल। वन ऑफ डॅश मोस्ट कॉमन कॉजेस ऑफ मलन्यूट्रिशन इज अनहेल्दी लाईफस्टाईल। बघा मोस्ट आलं म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री, म्हणजे इथं कन्फर्म काय येणार, द, म्हणजे पहिला पर्याय कटला, चौथा पर्याय कटला। आता दुसरा का तिसरा, मग आता इथं बघा अनहेल्दी, वावल साऊंड आहे त्यामुळे येणार एन। उत्तर काय झालं, द आणि एन। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की ग्रॅमॅटिकली इरर सेंटेन्स आपलं शोधायचं आहे। ते काय म्हणले, ग्रॅमॅटिकली करेक्ट पहा। कोलंबस इन्व्हेंटेड अमेरिका, नाही रॉंग झालं ना। का, कोलंबस इन्व्हेंटेड नाही ना पाहिजे, कोलंबस डिस्कवर्ड पाहिजे। कोलंबस डिस्कवर्ड। ही डिनायड टू टेक द मनी। आता बघा जेव्हा डिनाय याचा हे नकारदर्शक असतं, त्यानंतर कधीच इन्फिनिटिव्ह येत नाही। म्हणजे हे जे इन्फिनिटिव्ह आलं ना, टू टेक, हे येत नाही। त्याऐवजी काय पाहिजे, जिरंट पाहिजे, टेकिंग। ओके, म्हणजे पर्याय 2 पण कटला। पर्याय 3 पहा, ही वॉज लुकिंग मी, यानंतर प्रिपोजिशनच नाही ना, लुकिंग नंतर पाहिजे ॲट। ही वॉज लुकिंग ॲट मी, म्हणजे आपल्या लक्षात येईल उत्तर झालं पर्याय 4। पटकन एकदा समजून घ्या। इथं ग्रॅमॅटिकल 4 आहे का, पहिल्या याच्यामध्ये इन्व्हेंटेड ऐवजी डिस्कवर्ड पाहिजे, दुसऱ्या याच्यात टू टेक ऐवजी टेकिंग पाहिजे, तिसऱ्या याच्यात लुकिंग नंतर ॲट पाहिजे। ओके, चला पुढे जाऊयात। चूज द करेक्ट प्रिपोजिशन। बुद्धिझम टीचेस दॅट फ्रीडम डिझायर विल लीड टू एस्केप सफरिंग। तर फ्रीडम फ्रॉम आणि इस्केप फ्रॉम, म्हणजे फ्रीडम फ्रॉम म्हणजे च्यापासून आणि इस्केप फ्रॉम म्हणजे च्यापासूनच। ओके, उत्तर येणार पर्याय 3। आता क्लोजेस्ट मिनिंग घ्यायचं आहे। माय फ्रेंड यूज टू रिगल अस विथ अँडोट्स, म्हणजे काय, रिगल म्हणजे उत्सव, मेजवानी, आनंद, म्हणजे एंटरटेन, पर्याय 2। बघा आपल्या सगळ्यांना समजून घ्यायचं आहे, हा डी सेट आहे। तुम्ही तुमचा ABC प्रमाणे उत्तर पाहून घ्या। आता स्टेशनरी शब्दाचा अपोजिट पाहिजे। ही क्लीन अप स्टेशनरी वॅगन, स्टेशनरी म्हणजे स्थिर, मग त्याच्या विरुद्ध मूव्हिंग, पर्याय क्रमांक 1। करेक्टली स्पेल्ड आहे बघा, व्हर्सटाईल, पर्याय क्रमांक 3। व्हर्सटाईल म्हणजे अष्टपैलू। आता 41 ते 45 आपल्याला पॅसेज पाहायचं आहे। बघा, ज्यांनी आपलं ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप घेऊन इंग्लिशचे 10 सराव पेपर जॉईन केले होते व मागील पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 चे 2013 ते 2024 पेपर सोडवले होते, आपण ॲपमध्ये सुविधा दिली होती, त्यांना हा पेपर अगदी इझी गेला, पॅटर्न सेम आहे।
या प्रकारचे प्रश्न आपण सरावमध्ये घेतले होते व जुने येऊन गेले, त्यामुळं त्यांना पॅटर्नची सवय झालेली होती व पेपर सोडवायला निश्चितच फायदा झालेला असणार. ओएसिस करिअर पॉईंट ॲप, टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे. 41चं उत्तर बघा, पॅसेज आहे 3, 42चं उत्तर आहे 3 पॅसेजच आहे, 43चं उत्तर आहे 4, 44चं उत्तर आहे 3 हे पॅसेजचेच प्रश्न आहे, 45 पण पॅसेजवरच आधारित आहे, 45चं उत्तर पण आहे 2. आता परत 46 वर येऊया. डॅश डॅश वर्ड टू डॅश डॅश वाईज इज सफिशियंट. जर आपण 2021चा TET पेपर क्रमांक 1चा इंग्लिशचा प्रश्न क्रमांक 35 जर पाहिला तर ॲज इट इज जसाच्या तसा यावर्षी 2025ला हा रिपीट केला आहे. 2024चा 2024चा जर आपण पेपर क्रमांक 1 मधील 35 नंबरचा प्रश्न पाहिला तर ॲज इट इज जसाच्या तसा प्रश्न इथं पेपर क्रमांक 2 साठी टाकलेला आहे. याचं उत्तर आहे बघा, प्रश्न क्रमांक 46चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अ आणि द. इथे येते अ, इथे येते द. ते काय येतं याचं डिटेलमध्ये जवळपास 5 ते 6 मिनटं स्पष्टीकरण त्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता. पुढे आहे बघा 47 नंबर, तुम्हाला अल्टरनेटिव्ह निवडायचं आहे पीपल हू आर ॲवर्स. मग आता ॲवर्स नंतर काय येतं टू. हार्डवर्क जनरली डू नॉट सक्सीड इन. मग असं कुठे टू आणि इन, पर्याय क्रमांक 2. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. मेटामॉनी नाही आहे, हे आहे इन्व्हर्शन. चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. अ लेडी मिशनरी गेव हिम अ ब्लॅक बो. मग आता याच्यामध्ये 2 ऑब्जेक्ट आहे, हिम आणि अ ब्लॅक बो. दोन्ही पत्तीनं वाक्य तयार होईल. हिमनं काय तयार होईल, ही बघा, ही. हिमचं काय होईल, ही. मग आता आपण एक एक पर्याय बघू. ही वॉज गिवन अ ब्लॅक बो बाय अ लेडी मिशनरी. हेच आपलं उत्तर जे बरोबर आहे. पर्याय 2 का चुकलं, इथं आपल्याला कळतंय गेव म्हणजे V2 म्हणजे आपला सिम्पल पास्ट टेन्स होता, त्याच्यामुळं पॅसिव्ह व्हॉइस होताना वॉज वेअर येणार, हॅड येणार नाही, म्हणून पर्याय 2 चुकला. पर्याय 3 का चुकला, तर इथं वॉज बरोबर आहे परंतु इथं हिमच्या अगोदर इथं टू दिलेलं नाही आणि पर्याय 4 मध्ये हॅड बी नाही म्हणून चुकला. ओके, उत्तर झालं पर्याय 1. 50 नंबरचा प्रश्न इनडायरेक्ट करायचा आहे. रमेश से टू द ॲस्ट्रोलॉजर कॉमा इंटू युनिटेड कॉमा व्हेन शॅल आय गेट ॲट हिम क्वेश्चन मार्क. मग आता इथे जर आपण पाहिलं तर बघा रमेश आस्क्ड द पॅसेंजर, तर इथपर्यंत 4ही पर्याय समान आहे म्हणजे कट होण्याचा चान्सच नाही. लक्षात येत आहे. मग आता पहा, व्हेन नंतर काय येणार, सब्जेक्ट येणार. बघा इथं ही आला, इथं ही आला, या 2 पैकी उत्तर होऊ शकतं. पर्याय 2 चुकलेला आहे, पर्याय 4 चुकलेला आहे. मग आता 2 आणि 1 बघा, इथं शूड आलं, ही नंतर शूड येत नाही, ही नंतर काय तर उड येतं म्हणजे उत्तर पर्याय 3 आपलं बरोबर झालेलं आहे. प्रश्न आहे बघा, थोडंसं ब्लर झालं आहे. सिलेक्ट द कॉम्बिनेशन. आपला शब्द बनवायचा आहे तर नॅचरल असा शब्द बनतो, NATURAL. नॅचरल बनतो पर्याय क्रमांक 4 पासून. पुढे आहे चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स बनवायचा आहे. ही फिनिश्ड हिज होमवर्क अँड पुट अवे हिज बुक्स. आता दोन्ही व्हर्ब आले पाहिजे. मग बघा, हॅविंग फिनिश्ड हिज होमवर्क बरोबर आपण फिनिश्ड घेतला आहे. ही पुट अवे हिज बुक 1 नंबरचंच आपलं उत्तर होणार आहे. 2 नंबरमध्ये बघा 2 आल्यामुळं रॉंग झालं. 3 मध्ये आपण फिनिश्ड शब्दच घेतला आणि तो पुढं नेऊन टाकला आणि पुटिंग इकडे केलं म्हणून 3 चुकला. 4 मध्ये इथं 2 आलं म्हणून चुकला. 53 नंबर आहे. नेम द अंडरलाईन क्लॉज. द हाऊस व्हेअर द ॲक्सिडेंट अकर्ड इज नियर बाय. हाऊस या नाउनबद्दल माहिती दिली व्हेअरनं, मग हा काय आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज होणार आहे. ओके, चला 54 नंबरचा प्रश्न पाहायचा आहे. चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री. द लायन इज द मोस्ट फेरोसियस ऑफ ऑल ॲनिमल्स. द आहे म्हणजे नो अदर येणार म्हणजे पहिला आणि दुसरा पर्याय कटला. मग आता नो अदर दोन्ही ठिकाणी, इथं इज आहे, इथं आर आहे, इथं एकच बद्दल बोलतोय म्हणून 4 कटला. उत्तर झालं पर्याय 3. नो अदर ॲनिमल इज ॲज फ्युरियस ॲज लायन. नेक्स्ट आहे आपला 55 नंबरचा प्रश्न. स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच माय व्ह्यूज आर क्वाईट इन अकॉर्डन्स विथ दोज ऑफ युनिव्हर्सिटी कमिशन. हे काय आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आहे. आयडेंटिफाय द टेन्स. द वर्ड हॅज बीन इन्फेक्टेड विथ आवर इल मॅनर्स. बघा, हॅज बीन नंतर ईडी आला V3 म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस. ॲसिम्युलेट
आता ॲसिमिलेटचा अर्थ होतो आत घेणे, एकत्र करणे. ॲब्झॉर्ब पर्याय क्रमांक 1 सिनोनिम विचारला होता. आता अपोजिट डिर्थ. डिर्थ म्हणजे कमतरता, म्हणजे याच्या विरुद्ध काय म्हणतात ॲबुंडन्स. ॲबुंडन्स म्हणजे विपुलता. वन वर्ड विचारलंय अ पर्सन हु डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ द गॉड ऑर गॉड्स, तर अथेइस्ट त्याला म्हणायचं आहे. सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. द अक्युज्ड अपील्ड टू द जज फॉर मर्सी. अक्यूज म्हणजे दोषीनं काय केलं, अपील केली जजकडे किंवा मला दया द्या. बघा या प्रकारे आपण फास्टमध्ये सर्व उत्तरं थोडं थोडं समजून घेतलेलं आहे. आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत जिथे चारही पर्यायाचं स्पष्टीकरणासहित जवळपास 35 ते 40 मिनिटाचा व्हिडिओ असेल. आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप आहे, यूट्यूब चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, सर्वांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.